त्यामुळे गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। मात्र या गॅस टंचाईचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावावर थोडाही परिणाम झालेला दिसलेला नाही। त्याचं कारण असं आहे की या गावांमध्ये असलेली चहाची 8 ते 10 हॉटेल्स फक्त कोळशाच्या भट्टीवर चालतात। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सुरू असलेल्या हॉटेल्स आजही अविरतपणे सुरू आहेत। कोळशाच्या भट्टीवरच देऊळघाट गावातील हॉटेल्स आहेत आणि बुलढाण्याच्या देऊळघाट गावातली चहाची हॉटेल्स आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। गावातील हॉटेल्सवर गॅस तुटवड्याचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये। बातमी आहे बुलढाण्यामध्ये। भरामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, तर काही ठिकाणी हा कृत्रिम तुटवडा जो आहे तो असल्याचं देखील समोर येत आहे आणि याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणच्या हॉटेल्स ह्या गॅस अभावी आता बंद पडताना दिसतात। मात्र बुलढाण्यातील हे देऊळघाट आहे, या गावामध्ये ही जी हॉटेल आहे ही जवळपास 25 वर्षापासून सुरू आहे आणि आजही ते अविरतपणे सुरू आहे। गॅसचा एकीकडे तुटवडा आहे, मात्र ही हॉटेल सुरू आहे। त्याचं कारण असं आहे की इथं या हॉटेलवर कुठलाही गॅसचा वापर केला जात नाही आणि तो 25 वर्षापासून केला जात नाही। या ठिकाणी या कोळशावर आणि तो ग्रामीण भागामध्ये ज्याला भाता म्हणतात अशा भात्यावरची ही चहाची दुकान आहे जी गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे। आणि परत एक माहिती अशी आहे की या गावामध्ये 8 ते 10 हॉटेल्स आहेत की ज्या केवळ आणि केवळ कोळशावर चालतात। त्याचा यामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गॅसचा वापर केला जात नाही। या ठिकाणी या हॉटेलचे चालक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, किती वर्षापासून आपली हॉटेल आहे? तुम्हाला गॅसचा कधी वापर केलाय तुम्ही? नहीं, गैस का वापर नहीं किया नहीं ना, अभी तक भी नहीं करा हमने। किती वर्ष झाले आपल्या लगता गैस घर को, यहाँ होटल भी नहीं लगता हमको। 25 साल से हमारा यहाँ पे कोयले पे गैस घर को लगता, यहाँ होटल भी नहीं लगता। हम कोयले पे चलाते होटल 25 सालों के 25 वर्ष झाले। ज्या वेळेला हॉटेल चालू केली होती चहा किती रुपयाची मिळत होती आणि आता किती रुपयाची आहे? 1 रुपए की चाय होती, 1 रुपए की। आता किती रुपये? 5 रुपए। 5 रुपए की चाय अभी, पहले 1 रुपए थी। कोयले पे व्यापार हमारा पूरा, कोयले पे सिर्फ गैस घर को लगता हमको बस। ग्राहक या ठिकाणी चहा घेत आहेत। तुम्ही काय सांगाल, एकीकडे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, हॉटेल बंद पडतात, तुमच्या गावची ही जी हॉटेल आहे 25 वर्षापासून आताही अविरतपणे सुरू आहे। ये यहाँ पर जो है तो कोयले के ऊपर चाय मिलती है, जिसमें से जो है तो पहले 1 रुपए की चाय थी, तब से हम लोग चाय पीते हैं। तो आज 5 रुपए की 20 साल हो गए। इसमें जो है तो कोयले की चाय से कोई दिक्कत नहीं है, गैस से यहाँ पे कोई रूल नहीं है। बुल्ढाना के इधर कहीं पर भी अवेलेबल जो है तो गैस की दिक्कत की वजह से होटलें बंद है, मगर यहाँ पे कोई दिक्कत ही नहीं है। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।